लक्ष अर्थक्रांती 2026 36 दिवसांचा इन्व्हेस्टमेंटचा क्रॅश कोर्स हा कुठेच तुम्हाला बघायला मिळणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. या 36 डेज मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इन्व्हेस्टमेंटची एबीसीडी. राईट फ्रॉम तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ते तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मी करून घेणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, डेली आपल्याला एक टास्क पण करायचं, म्हणजे 2026 मध्ये जाण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट रेडी असणार आहोत. सो डे 1 इन 36 डेज जर्नी. आज आपण शिकणार आहोत इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग मधला डिफरन्स. हा सगळ्यात बेसिक क्वेश्चन आहे. आपल्याकडे जी पॉप्युलेशन कमवते त्याच्यातले जवळजवळ 73% लोक फक्त सेव्हिंग करताय. सेव्हिंग करणं म्हणजे काय? तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवणं किंवा कॅशमध्ये पैसे ठेवणं. म्हणजे काय तर जिथे तुम्हाला 6% किंवा 60%च्या खाली रिटर्न्स मिळतील ती फक्त सेव्हिंग आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत नाही आहात. वेअर एज 1999 पासून निफ्टी 50ने आतापर्यंत 14% रिटर्न्स दिलेत. सो तुम्ही फरक बघताय का? 7% इन 14%. सो तुम्हाला जर सेव्हिंग करायची आहे, जी तुम्हाला सेफ इन्व्हेस्टमेंट असेल तिथे ठेवायचे पैसे, पण तुम्हाला जर 2026 मध्ये ग्रो करायचं असेल, तुमचे पैसे वाढवायचे असेल, तर तुम्हाला इक्विटी किंवा म्युच्युअल फंड सारख्या प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करायचं. तर आता आपण आलो रीलच्या शेवटच्या भागात. आज तुमचा टास्क असणार आहे आतापर्यंतची तुमची जी पण इन्व्हेस्टमेंट किंवा तुमची सेव्हिंग आहे ती तुम्हाला लिस्ट डाऊन करायचे. ती इन्व्हेस्टमेंट आहे की सेव्हिंग आहे, आणि हे रेडी करून तुम्हाला उद्याच्या रीलसाठी ट्यून इन करायचं. आणि दुसरा टास्क म्हणजे मला फॉलो करायचा आहे, म्हणजे उद्या जो टास्क असणार आहे ते तुम्हाला उद्याच्या रीलमध्ये कळेल. थँक्यू. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.